आपल्या जीवनामध्ये जे जे काही दुःख येतात तर ते कोणीही आपल्याला ते दुःख पाठवत नाही, तर ते आपल्याकडून घडलेल्या नकळत अकुशल कर्माचा परिणाम असतो. आणि आपल्या जीवनामध्ये जेही सुख येतात तर ते आपण केलेल्या कुशल कर्माचा परिणाम असतो. म्हणून हे कोणी अज्ञात शक्ती किंवा कुठेतरी आकाशात इकडे तिकडे कोणी बसलेलं ईश्वर परमेश्वर हे करतो असं बिलकुल समजता कामा नये. हे सगळे कर्मविपाक आहे. हे सर्व कर्माने घडतं. आपलं वर्तमान जे आहे, आपण दिसायला सुंदर असेल तर हे आपल्या भूतकाळाच्या चांगल्या गोष्टीचा परिणाम आहे. आपण दिसायला जर सुंदर नसेल तर आपल्या भूतकाळातल्या अकुशल कर्माचा किंवा हातून घडलेल्या वाईट गोष्टीचा परिणाम आहे. आपण जर ज्ञानी विद्वान असेल तर हे आपल्या भूतकाळातल्या गोष्टीचाच वर्तमानात परिणाम आहे. जे काही आपण वर्तमानात आहोत तर ते सगळे आपल्या भूतकाळातल्या केलेल्या चांगल्या आणि वाईट कर्माचा परिणाम म्हणून वर्तमान आहे. पण वर्तमानामध्ये जर आपण चांगलं वागलो तर आपलं भविष्य सुधरू शकतं.